क्लस्टर योजनेला कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांचा विरोध, पुनर्विकासाची स्थानिक नागरिकांची मागणी। क्लस्टर योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असला तरी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच क्लस्टर योजनेला नागरिकांनी विरोध केलाय। केवळ विकासाच्या फायद्यासाठी क्लस्टर योजना आणली जात असल्याचा आरोप कोपरी येथील दौलतनगरमधील नागरिकांनी केला आहे। आम्हाला क्लस्टर नको तर आमचा केवळ पुनर्विकास करू द्या अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। ठाणे पूर्वेतील कोपरी या भागात दौलतनगर वसाहत आहे। या वसाहतीत जवळपास 15 इमारती असून 200हून अधिक कुटुंब वास्तव्यास आहेत। यामधील काही इमारती या धोकादायक आणि मोडकळीस आल्यात, त्यामुळे येथील रहिवाशांनी इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलाय। त्यानुसार 2022 रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इमारतीच्या पुनर्विकासाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला। मात्र कालांतरानं विकासक आणि कमिटीनं कोणालाही विचारात न घेता क्लस्टर योजनेचा घाट घालण्यात आला असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे। सुरुवातीला इमारतीचा पुनर्विकास यश अशोका विकासक करणार होता, मात्र आता विकासकाच्या भागीदारीत सगळे सोयरे घुसवले असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तसंच या भागातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड असल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे। दौलतनगर भागातील 15 इमारतींचा पुनर्विकास करण्याचं आम्ही नियोजन केलं। 2022 रोजी यश अशोका या खाजगी विकासकासोबत करार देखील केला। मात्र 2024मध्ये कमिटीनं आम्हाला विश्वासात न घेता आपल्याला क्लस्टर योजनेत इमारतीचा पुनर्विकास करायचा असल्याचं सांगितल्यानंतर आमच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचं स्थानिक रहिवासी वैभव भोसले यांनी सांगितलंय। काय सांगाल दौलतनगर सोसायटी बद्दल जो प्रॉब्लेम रहिवाशांबद्दल झालाय तो काय तुम्हाला सांगायचं? नमस्कार, मी दौलतनगरचा रहिवासी वैभव भोसले। आज इथे आमच्याकडे दौलतनगरचं रिडेव्हलपमेंट जे चालू होतं ते 2016 पासून ही सगळी प्रोसिजर चालू आहे। 2016 मध्ये विकासक आमचे ठरले गेले, मान्य झाले, पण आज 2024 पर्यंत आम्ही इथं उभे आहोत, पण अजूनही आमचं रिडेव्हलपमेंट असं हे काय पुढे सरकलेलं नाही। 2022 मध्ये आमची रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट झालेली आहे। त्याच्यानंतर त्या रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट नंतर आज आम्हाला असं कळलेलं 2024 मध्ये जून मध्ये की आम्हाला क्लस्टरमध्ये टाकलं गेलेलं आहे। आमच्याकडे 110 मेंबर्सनी त्याच्यासाठी ऑब्जेक्शन नोंदवलेली आहे। क्लस्टर डिपार्टमेंटला ते टाकलेले आहे की आम्हाला क्लस्टरमध्ये जायचं नाही, तर आम्हाला कोणाचंच त्याच्यासाठी अप्रुव्हल नाही आहे। आम्हाला आमचं जे नॉर्मल रिडेव्हलपमेंट आहे, जे 2022ची अग्रीमेंट झाले त्याच्यानुसार आम्हाला ते रिडेव्हलपमेंट करून मिळावं ही सगळ्या पूर्ण रहिवाशांची म्हणजे अपेक्षा आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सगळ्यांच्याकडे दाद मागतोय आणि आम्हाला प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअल अग्रीमेंट मिळून आम्हाला जर ते प्रॉपर झालं रिडेव्हलपमेंट, आम्हाला त्याच्यासाठी मंजुरी आहे। रिडेव्हलपमेंट व्हावं ही आमची इच्छा आहे। दौलतनगरमध्ये एकूण किती सभासद आहेत तुमचे आणि किती जणांचा क्लस्टरला विरोध आहे? एकूण सभासद आम्ही 205 म्हणजे तिकडे सदनिका आणि दुकान वगैरे असे आहेत, त्यातल्या 5 ह्या दुकानं जी आहेत ती आमची दौलतनगर सोसायटीचीच आहे। तर 200 मेंबर्स आहेत किंवा तिकडचे ते सदस्य आहेत, त्याच्यापैकी 110 जणांनी आक्षेप नोंदवलेला आहे। आता सध्या जी दौलतनगरची कमिटी आहे ती तुमच्या सोबत आहे का? C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, C.P. Goenka is the intelligent choice. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकरिता आदिवासींचं बेमुदत निर्णायक आंदोलन। पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड हे जिल्हे शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये विभागले गेलेत। मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी आणि आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे। त्यांचे अनेक मूलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्षांनंतरही प्रलंबित आहेत।
त्यांचा रोजगार, पिण्याचं पाणी, गावठाण, घराखालील जागा, जातीचा दाखला, रेशनिंग, शिक्षण, आरोग्य तसंच अनुसूचित जमाती आणि अन्य पारंपरिक वनहक्काची मान्यता अधिनियम 2006, नियम 2008, सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यानं वनहक्काचे दावे प्रलंबित असून अपिलांवर अजूनही निर्णय झाला नाही. हा आदिवासी दावेदारांवर अन्याय असून गुन्हा आहे. तसंच 2 फेब्रुवारी रोजी या कायद्यातील कलम 3(2) प्रमाणे गावठाण निर्माण करण्याबाबत शासन निर्णय झाला आहे, परंतु याची अंमलबजावणी होत नाही. तसंच जलजीवन मिशनची कामं अजूनही प्रलंबित असून अजूनही गावपाडा वस्तींमध्ये हर घर नळचे जल पाणी मिळाले नाही. हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून आराखड्याप्रमाणे या जिल्ह्यात कुठेही जलजीवनाचं काम झालेलं दिसत नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं संबंधितांच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे नागरिकांना मूलभूत अधिकार मिळण्यासाठी ग्रामसेवकांची कर्तव्य निश्चित करणाऱ्या ग्रामविकास आणि नगरविकास विभागाच्या आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांचं कर्तव्य निश्चित करणारा शासन निर्णय पारित करावा. वनहक्क कायद्यातील कलम 3 प्रमाणे तालुक्यात 2 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयाप्रमाणे गावठाण विस्तार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा. प्रलंबित वनहक्क दाव्यांच्या आणि अपिलांची पूर्तता करून निपटारा करण्यात यावा. सप्तसूत्री कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. गावातील आदिवासींचे मूलभूत प्रश्न जातीचा दाखला, वनजमीन, घराखालील जागा, गावठाण, आधार कार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड, घरकुल हे मूलभूत प्रश्न आणि पाणी, शिक्षण, आरोग्य मूलभूत प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी ग्रामसेवकांकडून कालबद्ध कार्यक्रम आखून घ्यावा अशा मागण्या करण्यात आल्यात. 20 सप्टेंबरपासून यावरील मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आदिवासी पालघर नाशिकमध्ये जिल्हा परिषद कार्यालय, तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका पंचायत समिती कार्यालयावर आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तसंच 23 सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती कार्यालयात ठिय्या मांडून बसणार आहेत. 25 सप्टेंबरपासून ठाणे येथून पालघर, ठाणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यातील हजारो आदिवासी पायी मंत्रालयाकडे धडक देऊन संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपला अधिकार मिळवण्याकरिता अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आदिवासी अशा पद्धतीचं मुक्कामी आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आलंय. कशा प्रकारे असणार आहे साधारणपणे किती बाधित श्रमजीवी संघटनेचे संस्थापक माननीय विवेक भाऊ पंडित, श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका माननीय विद्याताई पंडित यांच्या प्रेरणेने, आदेशाने आणि संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राम भाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली आज जसं ठाण्यामध्ये आम्ही एकत्र आलोय, त्याचप्रमाणे नाशिक, रायगड, पालघर या 4ही जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन सुरू आहे. मुळात स्वातंत्र्याला 77 वर्ष उलटून गेली. आपल्या संविधानाचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि अशा काळामध्ये देशाचे जे मूळ निवासी आहेत, आदिवासी कष्टकरी बांधव आहेत, त्यांना आपल्या मूलभूत हक्कासाठी असं रस्त्यावर यायची वेळ लागत असेल तर ही कोणत्याही राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे असं आम्हाला वाटतं. आज आम्ही ज्या मागण्या ठेवल्यात त्या अगदी साध्या, सोप्या, सरळ मागण्या आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारे अवास्तव मागण्या केलेल्या नाहीत. 2006 साली वन हक्क अधिनियम आला. वनाचा अधिकार आदिवासींना, अन्य पारंपरिक लोकांना मिळाला, पण तो कायदा अंमल होईपर्यंत 2024 उजाडलं. आजही आम्हाला पट्टे मिळाले नाही. हजारो आदिवासी जिल्ह्यात वंचित आहेत. आमच्याकडे आम्ही सर्वे केला, गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला लावला. आजही तुम्हाला विश्वास पडणार नाही, ठाणे शहर असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल, मुरबाड असेल, या तालुक्यांमध्ये आजही हजारो लोकांकडे आधार कार्ड नाहीये. शेकडो लोक घरापासून वंचित आहेत, रेशन कार्ड नाहीये. म्हणजे असे अनेक आदिवासी आम्ही सरकारला दाखवले की ज्यांच्याकडे स्वतःची ओळखच नाही. सरकार लाडका भाऊ, लाडकी बहीण योजना आणतंय, पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड तर पाहिजेत. रेशनवर रेशन मोफत दिलं जातंय, 35 किलो रेशन, पण ते रेशन घेण्यासाठी खरा आदिवासी कातकरी लाभार्थीकडे रेशन कार्ड तर पाहिजे. आमचं म्हणणं आहे, स्वातंत्र्याच्या या 77 वर्षानंतर अजून आम्ही प्रतीक्षा करणार नाही. आता आम्हाला हे सर्व मूलभूत अधिकार पाहिजेत. आज जसं जिल्ह्यात आंदोलन आहे, 23 तारखेला सर्व पंचायत समित्यांमध्ये आमचं प्रखर आंदोलन आहे आणि 25 तारखेला आम्ही मंत्रालयात जाण्याची तयारी केली होती. GR आला. आमचं परत म्हणणं आहे सरकारला का त्या शासन काल निघालेल्या ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त झाल्या पाहिजेत. आणि GR मध्ये जी जबाबदारी ग्राम विकास विभागावर टाकलेली आहे, म्हणजे जिल्हा परिषदेवर टाकलेली, पंचायत समितीवर टाकलेली, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकार निर्णय घेत आहे, धोरणं बनवत आहे, पण अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत आणि त्या विरोधात श्रमजीवी संघटना कायम आक्रमक आहे.
TMTच्या 1100 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पालिकेनं चक्क 364 कोटी रुपये थकवलेत। 2016 पासून या कर्मचाऱ्यांची हक्काची देणी बाकी आहेत। या थकीत रकमेची वाट पाहत काही जणांचे हातपायही थकलेत, तर काही जण देवाघरी गेलेत। तरीही त्यांची रक्कम न मिळाल्यानं आज निवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्यालयासमोर संतप्त मूक निदर्शनं केली। न्यायालयानं जानेवारी 2024मध्ये महापालिकेनं पालिका स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देश देऊनही त्यांची थकीत रक्कम न मिळाल्यानं प्रशासनानं कोर्टाचे आदेशही धाब्यावर बसवले। 2016 नंतर निवृत्त झालेल्या 1100 कर्मचाऱ्यांनी थकीत रकमेसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना अनेकदा लेखी निवेदनं दिली। त्यांच्या थकीत रकमेच्या प्रस्तावावर आयुक्तांनी स्वाक्षरी केली असून ती फाईल नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आली आहे। मात्र गेल्या 3 वर्षांपासून त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही। वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजवूनही त्यांच्या हाती निराशाच येत असल्यानं कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयानं अंतिम निर्णय देऊनही प्रशासनाकडून कोणतीही रक्कम न मिळाल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी आज पालिका मुख्यालयासमोर मूक निदर्शनं केली। तसंच वागळे आगार येथे मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घातला। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अनुदान मिळणार असून त्यासाठी महापालिका आणि शासनाकडे मागणी करत आहोत। पालिकेनं अनुदानाचे पैसे दिले की कर्मचाऱ्यांना त्यांची रक्कम मिळेल असं आश्वासन यावेळी परिवहन व्यवस्थापकांकडून देण्यात आले। बघा, मी सुरुवातीला जाऊन मी आमच्या ठाणे महापालिकेचे परिवहन सेवेतले व्यवस्थापक त्यांना जाऊन भेट दिली आहे। त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली। चर्चा केल्यानंतर मी त्यांना फक्त एवढंच एक शब्द बोललो आहे की जेव्हा जे आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहेत, एकत्र झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू 10 दिवसानंतर पुढचं काय करणार आहे। त्या 10 दिवसाचं पुढचं मी आंदोलनाचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे। पण त्यांनी मला उत्तर असं दिलं आहे की 10व्या दिवशी जर तू 11व्या दिवशी आंदोलनाला बसलास तर तुला बेनिफिट काय भेटणार, तुला आंदोलन करून पैसे भेटतील का, त्यांनी मला असं उत्तर दिलेलं आहे। तर माझं म्हणणं असं आहे की मी आजारपणी आहे, माझा बायपास झालेला आहे, मला महिन्याला कमीत कमी 15,000 रुपये खर्च आहे, औषध पाण्याला मला 5,000 रुपये लागतात। मी 8 लाखाचा ज्युपिटरमध्ये ऑपरेशन केलेलं आहे, त्याच्याकडे माझ्याकडे सर्व फायली पुरावा आहे आणि जो मी उष्णता पैसे घेतलेले 8 लाख रुपये त्याचा मला व्याज द्यायला लागतो। तो व्याजा संदर्भात जर माझी पेन्शन वेळेवर होत नाही आणि माझी पेन्शन मागे पुढे झाल्यानंतर मला माझ्या व्याजासंगती माझ्याकडनं पैसे वसूल केले जातात, बरोबर आहे। त्याच्यामध्ये पण आमचं प्रशासन जागा होत नाही, त्याच्यामुळे माझ्यासंगती एक राहिलेले माझे मित्र संकट जे चालक वाघ होते ते सर्व एक जण 160 लोक वरती गेलेले आहे देवाकडे। मग त्याचं काय करणार, तरी प्रशासन अजून जागा होत नाही। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। या शिबिराचं आयोजन ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस पुलाखाली करण्यात आलं। भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या शिबिरास आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाली। या शिबिरात अनेक भाजपचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। रक्तदान हे एक महत्त्वाचं सामाजिक कार्य असून या उपक्रमाद्वारे पक्षानं समाजसेवेला प्राधान्य दिल्याचं दिसून आलं। भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून पक्षाच्या वतीनं रक्तदानाचा संदेश देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। होणार आहे आणि कशा प्रकारे प्रतिसाद आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत सर्व तालुका जिल्हा लेवलला रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, बूथ लेवलचे जे कार्यकर्ते आहेत यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिराला हजेरी लावलेली आहे। या ठिकाणी ते रक्तदान करत आहेत आणि प्रचंड प्रतिसाद, सकाळी 9 वाजता रक्तदान चालू झालेलं आहे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करतात। सकाळीच आमदार केळकर साहेबांनी या ठिकाणी या शिबिराला शुभेच्छा दिल्यात। आमदार निरंजन डावकर या ठिकाणी आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या शिबिरासाठी प्रचंड त्या ठिकाणी परिश्रम घेतले। सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। महिला आणि बालिकांवरील अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये पीडितांना जलद आणि प्रभावी न्याय मिळावा यासाठी महायुती सरकारनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। प्रत्येक पोलीस ठाण्यात आता एक संपर्क अधिकारी नेमला जाणार आहे, जो महिला पीडितांच्या प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घालणार आहे। बदलापूर येथील बालिका अत्याचार प्रकरणानंतर या निर्णयाचा घेतला गेलेला उद्देश म्हणजे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा तपास अधिक प्रभावी आणि वेगवान व्हावा। यासह पीडित महिलेला तपासाच्या प्रक्रियेतून योग्य समन्वय मिळावा आणि न्याय मिळवण्यासाठी ती एकटी झुंज देण्याची वेळ येऊ नये यावर सरकारनं भर दिलाय। महायुती सरकारच्या मते अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचा टक्का कमी असल्याचं लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे।